सकाळ सकाळ उठून बघितलं तर आयला सकाळ सकाळ म्हणलं कोणाला काय काम नव्हतं, कोणी काय पेटून दिलं काय नव्हतं, सगळे कनिष्ठ धुरच धूर करून टाकला होता. आता कोणाला काय काम नव्हतं काय माहिती, जाऊ द्या. पण तू कोणाला काय काम नसाना का नसाना, पण पप्पा म्हणले तुला लय काम आहे, कारण आपल्याला आली होती सकाळी 7लाच लाईट. म्हणले मग काय पटक्यान जा एरिओ आणि कर मोटर चालू. इरीतलं पाणी बी खराब झालं होतं बरं का, बरेच दिवस झालं उपसा नव्हता इरीला, त्याच्यामुळेच पाणी खराब झालं होतं. बाकी मग काय केले मोटर चालून आलं बाबा डायरेक्ट बादबाद पाणी. आता तुम्हाला तर माहितीच असं ना, आपण लावलेला आहे अख्खा इथं ऊस लावलाय. बाबा बी होते भरणं, पण म्हणलं आता कवर बाबा पाणी धरत्या नाही का, ऊस लावलेला होता का त्याच ऊसाला आपल्याला पाणी द्यायचं होतं. त्याच्यामुळे आपण मोटर चालू केली होती, ते बी विषय हाडमध्ये. आणि मग काय गाडी आलो होतो आपण बघायला, याला कुठं फुटलं गुतलं तर नाही ना, कारण विषय असा आहे आपलं डायरेक्ट 1 किलोमीटरवरून पाणी येतंय. मग काय मारली गाडीला किक आणि चाललो डायरेक्ट 32च्या स्पीडनी यायला. म्हणजे काय अख्ख्या माळाला पाणी देत देत जावं लागत आहे, तेव्हा कुठं आपल्या रानाला पाणी जातंय. इतक्या लांबून आपल्याला पाणी आणावं लागत आहे नुसतं. आता काय करता विषय, आता जरा गरीब माणसं आहेत आम्ही ना, त्याच्यामुळे जरा पाईपलाईनीचा खर्च बिर्च वाचतो. त्याच्यामुळे तितक्या लांबून विषय हाडमध्ये न्यावा लागत आहे पाणी. म्हणजे जेवढं रान भिजत नाही तेवढं आता माळ आपल्याला भिजत न्यावा लागत आहे खाली. हे बघा इथून खाली जातं पाणी, आपण तर काय तिकडे जात नाही. परत तिकडे गेल्यावर टांगा पलटीन घोडे फरार होऊन जातील. त्याच्यामुळे तिकडं नाही गेलो, या रस्त्यावरून आणि तिकडून पाणी जात होतं. जाऊ द्या, पार 12, 12:30, 1 वाजत आले होते. तुम्ही म्हणता 1 वाजेपर्यंत, 7 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत एवढंच भरलं का? तसं नाही हो, पलीकडच्या साईडने आलो होतं भरत परत निम्म्यातून इकडच्या साईडला आले. जाऊ द्या म्हणलं आता हे काम इथं होतच राहते, आपलं चला डायरेक्ट पुण्याला. त्याच्यामुळे मग काय ह्याला पुण्याला आलो. इथं जाता काय बघितलं, आपल्याकडे हे जत्रा सोडून तर कधी बघायला भेटत नाही, एवढं मोठ्याला नाही भेटत. ते पुण्याला जाता तर कधी बी बघायला भेटत आहे. हे बरं आहे बा म्हणलं, फार 9, 9:30 वाजले तरी बी बंद नाही केलं. यायला जाऊ दे म्हणलं, आता त्यांच्यापेक्षा आपल्याला काय घेणदेण नाही, आपलं चला. आता भैया शेठ सोबत असलं मग काही विषय होय. टेम्पो त्यांचाच होता, ते म्हणले होते चला पुण्याला ऋषी, तर आपल्याला तर काय जोडीदार नव्हता. यायला म्हणलं मग काय चला तुम्ही म्हणताय म्हणलं काय आपल्याला तरी यायला काय झालं. मग काय त्यांनी डायरेक्ट आपल्याला येरवडा मेट्रो स्टेशनवर सोडलं. मग काय आपण बी निघलो होतो. त्याच्यात हे बी एक्सिलेटर चालू नव्हतं बा. जाऊ द्या म्हणलं आता चालू नाही तर नाही, आता आलोय तर म्हणलं जावं लागेल, नाही तर परत हे बी इथंच सोडून जाते. त्याच्यामुळेच मग काय डायरेक्ट इथं कुत्रं नव्हतं बा येरवडा मेट्रो स्टेशनला. जाऊ द्या, पण म्हणलं शेवटी पोहोचलोत ना, मेट्रो येईन तेव्हा येईन. चला भेटू उद्याच्याला.